हो मॅडम लय निवांत बसू का? बसा ना, बसा बसा. लय निवांत म्हटलं. मग काय करता आता? बसलो निवांत. तुमचं बरं आहे हो. मी तर सरपंच बरं. होऊन पस्तावलो. का बरं, काय झालं आता? काय एक अहो एक दिवस सुना जात नाही. नवीन काहीतरी सर्क्युलर येतं हा, शासनाचं. ते आता काहीतरी जनगणनेचं चालू आहे वाटतं. जनगणनेचं. झालं का पूर्ण? आता पूर्ण आपल्या इकडे तर अजून लोक आलेच नाही जनगणनेचे. येतील आता. त्यांना बी सरकारी अधिकाऱ्याला कामं लावून दिले काहीची काही, आणि पैशाचा पत्ता नाही शासनाकडे. आणि त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं लोकसहभागातून ही जनगणनेचं काम करा. अहो ते तर जाऊ द्या, आपल्या गव्हर्नमेंट जॉबवाल्यांचे 4-4 महिन्याचे 5-5 महिन्याचे पेमेंट दिलेले नाही. इरिगेशन खात्यात तर कंप्लीट 4 महिने झाले पेमेंट नाही नगरकरांचे तर. बिकारचोट सरकार आहे. खुशाल म्हणते लोकसहभाग. आता लोक काही सहभागी व्हायला काय एवढं रिकामी आहे? खरं सांगू का, आता उलट तुम्ही सरपंच आहे म्हणून सांगते, तुम्ही तरी वरतून हे अर्ज निवेदन वगैरे देऊन आहे ना, ही लाडकी बहीण बंद करा आणि हे बाकीच्या गोष्टी सगळ्यांच्या सुरळीत चालू करायला लावा. अहो किती महाग झालं किराणा आणि ते. त्याच्यामुळे ना मी आहे ना जरा आर्थिक अडचणीत आहे ना. बरं मला मोठेपणाची सवय आहे. आपल्याला आपल्या गावचं नाव कमवायचे. बरोबर आहे. लोकांच्या सहभागातून का होईना, लोक वर्गणी काढून का होईना, ही जनगणनेची योजना आहे ना मला पूर्ण करून टाकायची. अहो आपल्या जिल्ह्यामध्ये आपलं गाव आदर्श गाव म्हणून ओळखलं जातं माहिती का? मग त्याच्यासाठीच तुमच्याकडे आलो होतो. तर आता म्हणावा का नाही, मला बी थोडंसं टेन्शनच येतं. तुम्हाला कसं काय अहो म्हणावं? बिंदास बोला सरपंच, एवढं काय त्याच्यामध्ये? थोडी मदत केली ना मला, एक 10,000ची. ते जनगणनेचं काम आहे ना. आपल्या गावासाठी करायचंय ना. हा, हा, हा. लाख रुपये देते मी, तुम्ही टेन्शन नका अरे घेऊ. बापरे, मग तर भारी काम होईल. पूर्ण काम करून घ्या. मग आणि आपल्या जेव्हा गावाला आहे ना पारितोषिकच मिळेल. वरचा निधी आला का पण मला एक आठवणीने द्या ना, तर माझ्या नवऱ्याला काय सांगू मी परत? नाही नाही नाही, नक्की येईल. वरचा निधी आहे ना गॅरंटीड. आपण खर्च केले ना ते गॅरंटीड सरकार पैसे देईल ना आपल्याला. हा ते तर आहे म्हणा, पण मग तेवढं काम करून घ्या आणि मला सांगा. आणि परत ते जनगणनेच्या जेव्हा बाया येतील ना त्याच्या वेळेस पण सांगा मला, ते पाण्याच्या बॉटलचे बॉक्स द्यायचे आहेत त्यांना. बरं बरं, अगोदर मी तुमच्याकडे पाठवतो. हा, लाख चालेल, रुपये झाले चालेल. ना तुमच्याकडे fix देशाल ना? बिंदास देईन मी. तुम्ही मला सांगा आता करू ट्रान्सफर? नाही नाही, मी फोन करेल तुम्हाला, मग करा. काय काम करायचंय मला तेव्हा ते सांगा, मी त्यांना ट्रान्सफर करून देईन. लागलं जनगणनेची लोकसंख्या किती वाढली, किती कमी झाली, कोणाचं मतदार यादी. त्याला पैसे लागत आहे का? हे यांना सरकारी कर्मचाऱ्यांना पैसे द्यावा लागला शासनाकडे. आपण सरकारला दिले का मग ते त्यांना देतात असं. आपल्या गावातल्या सगळ्या पालवाडीच्या महिला तिथे आहेत ना? हा, फार बालवाडीच्या महिलापासून तर मुख्याध्यापकापर्यंत सगळे कामाला लावले शासनाने. येऊ का मग? हा चालेल. ठीक आहे. मग लाख रुपये द्याल ना नक्की? अहो सरपंच डोळे झाकून घेऊन जा. मी कधी नाही म्हटलं गावकऱ्यांसाठी पैशाला. फोन आला का माझावाला, फोन पे मारा मग. चालेल. हा येऊ मग. ओके. या गावाचं काय माहिती, नेहमीच आहे काही ना काही खर्च पडेलच राहतो. नाही तरी काय ग सकू मावशी? काही नाही बाई, बसलेली होती. आता ते सरपंच आले होते, मग ते जनगणनेच्या बाया आपल्या गावामध्ये बिचार एवढं काम करतात, त्यांना पगार पाणी नाही. मग म्हटलं, ते म्हणे मला लाखभर रुपये द्या. म्हटलं घेऊन जा गावकऱ्यांसाठी पैसे, मग नाही कशाला म्हणायचं. आणि वरतून निधी आला का ते देऊन टाकतात. सरपंचांच्या पैशांच्या बाबतीत आहे ना व्यवहार मात्र लय क्लिअर आहे. खरंच क्लिअर आहे. काय म्हणत होती? आणि करतो गावासाठी काहीतरी करतच राहतात ते. बरं इकडे अशी कुठं? चालली होती तुझ्याकडे कशाला? होतं काम थोडस. आता तुझं काय काम होतं? आता पहिलीच तू असं विचारू राहिली का मला का पुढचं काही हे बघ बोलू बाई, देत पैसे काय मागू नको, कारण मी आता लाख रुपये सरपंचाला द्यायची बोली नाही. केलेली. तू सरपंचाला लाख रुपये दे, हा. नाही तर 4 लाख रुपये दे. हा ते नको सांगू. सरपंच मोठा माणूस आहे तो तुला लगेच रिटर्न करत. हा. तू मला थोडीशी मदत कर. कशाची? अगं लई हे शेतीचं काम आहे ग आता. किती लागतंय तुला आता? 50 लागतंय. 50 नाही, मी 20 काम कर. नको ना असं करू. मी देऊ शकत पूर्ण नाही. काम होणार नाही ना माझं. अगं पण मग मी मला सरपंचाला पैसे द्यायचे, गावाचं महत्वाचं. तुझ्या म्हणजे शेतीचं मी तुला काय करू? वाटतं तो लगेच सरपंचाला तू लाख रुपये लगेच तोंडाने म्हटले? मी इथंच उभी होती तुला तेवढंच काम आहे लोकांच्या घरामध्ये डोके घालायचे. आणि मी तुला 50 म्हटली तर मला म्हणते नाही 50 भेटणार नाही, 20 भेटतील. बाकीचे ते पांडे बिंड्याला विचार, त्यांच्याकडे असन तर. तो पांड्या तो पैसे देणार आहे का? मुंगीला मुताचा पूर, त्याच्याकडे कायचे पैसे आहे, पण मी कशाचे तुला पैसे? देणार नाही. त्याला तू 20,000 रुपये देईन तुला मी. वाटलं तर तू बघ. मला 50 नाही दिले ना, मग मी नाही. पांड्याला इथं पाठवून दिले. मग पांड्या काय करीन? मग पांड्या तुला पैसे मागल. फांड्या पारी तर असा झोपला बी ना खाली, लोळाला बी ना, तर त्याला पैसे तू नसते. त्याला लगेच पैसे देशील पाय लागलं तर. पैन मारते का आपली? तू कितीची पैंज घे, हं? कितीची पैंज घे. तू मला देते का? तुला माहिती का, मी पण माणसं बघून पैसे देत असते भाऊ. व्यवहार असे मी कुणासोबत करत नाही. तुला 20,000 द्यायला बोल. तुला अगं माझ्याकडे वरती 20,000 रुपये उरले, तेवढे तुला देते मी. असं होऊ शकत नाही स्वाती. तुम्हाला पैसे नाही माझ्याकडे. 50 करून दे. मी फक्त देऊ मला शकत नाही मावशी, नाही देऊ शकत. 20,000 आहे, मी 20,000 देईन. वाटलं तर आता घेऊन तू, जाणे तर राहू दे. सरपंचाला म्हटली का मी 1 लाख रुपये देते. अगं बाई, ते गावाच्या कामासाठी आहे. तुला माहिती का त्याच्या मी त्यांच्याकडून नाही घेतले असते, पण मग ते आता मला असंच सांगतील ना. जाय तू घरी. कर बर का तेवढं. आईला ए बाबू,
बापू स्वाती वहिनी गोरा गोरा माणूस पैसे एवढा बंडल बापू पहिला स्वाती वहिनीकडे एवढे पैसे काय मागायला लागता भाऊ पण हिच्याकडे एवढे पैसे आले कुठून काहीतरी करत असणार बरं का ही घोड हा म्हणूनच आता मागं मला लय भूषण सांगत होती पैशाचं जाऊ दे चालतंय चला सोहमला सांगतो मी ही गोष्ट हा ओ सरपंच का तुम्हाला माहित झालं का काय व्हिडिओ पहा आधी काय दिसते व्हिडिओ मध्ये अरे व्हिडिओ मी रोज पाहतो रे. हा पहा ना काय विशेष त्याच्यात काय दिसते तुम्हाला काय दिसतं म्हणजे एक बाई आहे. अरे बाई तर जरा ते काय म्हणतात त्या स्वाती वहिनी सारखी दिसते. तिचे तिचे मग तुझ्या हातामध्ये तो नोटाचं बंडल. मग अरे बापरे म्हणजे ते गोऱ्या माणसाला पैसे देते म्हणजे नक्कीच तो बंडल 2-3 लाखाचा असेल अरे ते काय ना 50-50च्या म्हणजे आपलं 500-500च्या नोट आहे त्याच्या. हा अरे झूम कर बरं जरा. आणि हा गोरा माणूस कोण आहे? बाहेर देशात पैसे देते त्याला हा तर म्हणल्यावर इंडियन बाबा. दिसत नाही आपला. नाही मग हो. मला वाटतं ते काळ्या ढवळ्या साखरेचा धंदा तर नसेल करीत म्हणजे ब्राऊन शुगर हा ते म्हणायचं आहे का तुला? नाही मग ती ढवळी साखर अरे हा ना तेच ना नशिली नाही. पदार्थ आहे ना. हा असा नाकाला छोटासा जरी लावलं ना करोडो रुपये तिथे बिझनेस करतात काही लोक. हा ते तर नसेल करीत काय नो मला बी डाऊट हो, येतो. तुम्ही तरी ते म्हणलं, करा या तिचं. बाईजवळ एवढे पैसे येत्या कशी काय? एक काम गाडी करा ना. बंगला आणि बिंगला आणि खूप एक काम प्रॉपर्टी. करा सरपंच तिच्यावर केस बीस करून टाका तुम्ही अरे हा पण अडकून नक्कीच टाका. तेच करते का ती नेमकी? एवढे पैसे कुठून तिला एक काय काम, हा व्हिडिओ ना तू मला सेंड कर. मला सांगा तिचा नवरा कंपनीत कामाला हा आणि एवढे पैसे तिच्याकडे कसे काय बरोबर बरोबर करतो करतो. हा तुम्ही ना चांगलं एक नाही काम असं करा. गावामध्ये असे धंदे जर केले तर तरुण पिढी बरबाद होऊन जाईल ना. काहीतरी डाऊट आहे हा तुम्ही ना हा. तिच्यावर लक्ष ठेवून ठेवा हा आणि केस देऊन टाका तिच्यावर चांगली गोष्ट आहे. तू चांगली माहिती दिली मला गावच्या दृष्टीने. तुम्हाला काय वाटतंय बुवा चुकीचं आहे का नाही नाही एकदम 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 योग्य. अरे गावामध्ये आता मी कुठं कुठं लक्ष देणार आहे? तुमच्यासारख्या तरुण पिढीने कुठं काय चाललंय, कुठं दारू विकती, कुठं गांजा तुम्ही विकती. तिला नोटीस केलंय का आता सारखी पैशाच्याच बाता करीत राहते हा का? नाही करतो ना. तुम्ही भेटले होते का कधी तिला आज नाही एवढं तर नाही. आता आता भेटतो मी. हा भेटतो ना आता. येऊ का मग? पहा बुवा आता सरपंच पण तुम्ही तुमचं लक्ष नाही अहो आता लक्ष देईल ना. पहा बुवा मी कुठं कुठं लक्ष देऊ? माझ्या प्रपंच पाहू का गावातला कारभार पाहू? पहा बुवा चांगली माहिती दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. हा. भेटू परत. हा ओके. म्हटलं हे सरपंच काय करतं काय माहिती बा मला नाही वाटत सरपंच काही गोष्टी करील पण मग सांगितलंय दिले टूप डोक्यात पेटून पण स्वाती वहिनीकडे एवढे पैसे आले असतील काय वरून पांडू भाऊ काय रे आला तू तो लय कडक मध्ये गॉगल तर लय भारी 2,000 असं लेड्या हा कितीच आहे निंबा घालचा नाही का 30 रुपये काय म्हणतो मग 50 ला म्हणतात 30 रुपयात भावतात. नको फेकू रे आयला ब्रँडेड येणार आहे असू दे 30 रुपयाचे. हे तुला एक गोष्ट माहीत झाली का काय अरे मी आज एक व्हिडिओ पाहिला व्हिडिओ कोणचा? काय ना पैसे स्वाती वहिनीकडे एवढे पैसे बाबा ती 100% काहीतरी ड्रग्सचा धंदा करीत असेल बरं. बाबो ड्रग्स. हा एवढे पैसे कुठून आले बरं मी ना आता तुला खरं सांगतो मला लय डाऊट आलाय पण मी ना स्वाती वहिनीला कवाच मी एवढे पैसे हातात ठेवताना पाहिले नव्हते रे. विचार कर ना तो फॉरेनर माणूस ते पैसे मग अरे एवढे पैसे असतील का रे तिच्याकडं असतील ना. हा मग यायला आता भाऊ काम करत नाही का मुंबईला? ते आहे बा एवढी मग त्याला काय राव त्याला काय कमी पगार आहे का समजतो तू? बंडल पाय ना 500च्या नोट आहे नुसत्या पाय झूम करून बाप 1-2 लाख वाटते आहे ना? हा 1-1.5 लाख एवढी 1.5 लाख रुपये बघ आहे नाही करी मला काहीतरी डाऊट येऊ राहिले झोल झोल काहीतरी ते व्हाईट साखर का काय म्हणते नाही का वाईट. हा ते ड्रग्स का काय ते अच्छा अच्छा. ते विकित तर नसेल ना नाही अशी काय ती वहिनी भाऊ चेहरा भोळा आणि ते म्हणतात ते विषय लय बेकार ते अरे बाबा लोक दिसतेच सोपे मग करत असेल ऐक हा. जाऊ दे तू मस्त टाकाटक ये मी जातो घरी भूक लागली मला बाबो हा व्हिडिओ काय अंगलट येतो काय आता?
याने नाही गावभर करावा व्हिडिओचं, डिलीटच करावा लागतोय. एक काम करतो, सरपंचाला जाऊन सांगतो. ए सोंबड्या, काय सरपंच काका? अरे तुझ्या संगच काम होतं. ती गावातली स्वाती वहिनी नाही का, हा हा. तिच्याबद्दल आहे ना मला एकदम अशी खतरनाक बातमी समजली. तर त्या बातमीवर माझा भरोसा बसा ना, पण जेव्हा व्हिडिओ जेव्हा दाखवला ना मला त्या पांडूना, मग माझी खात्री झाली. अहो तो व्हिडिओ थांबा. हा? अहो तो व्हिडिओ मला माहिती आहे. काय माहिती? अहो ती चूक माझ्याकडनंच झाली आहे. अरे नोटाचे बंडलची बंडल आहे ना, तेच ते माझं मीच केलंय ते. तूच केलं. हा ते चुकीने झाले इकडनं. मी म्हणलं असं मजाक मध्ये व्हिडिओ टाकला, काही एवढं व्हायचं नाही, पण ते आता अंगलट यायला लागलंय. अरे तुझं डोकं एक खोकं आहे. अहो. त्याचा वापर नीट कर ना, शाळामध्ये डोकं खर्च कर अहो ना. नीटच केलं होतं, पण ते मी मजाक मध्ये टाकलं असं. याशी मजा करत असती का? बरं झालं तू सांगितलं नाही तर मी आता पोलीस केस करणार होतो तिच्यावर, माहितीये का? बाबू ड्रगचा धंदा करती म्हणून. आणि एक गोरा माणूस ते दाखवलं मस्त पैकी, एकदम खरं पाटायसारखं आहे ना ते. तो गोरा माणूस कोण आहे माहिती का? कोण आहे? बाबूराव काका. कलर मारलाय त्यांच्या तोंडावर. हा का? हा मग चांगल्या उचापात्या करतो भाऊ तू. मी सांगतो पुन्हा, अरे तुझी वाली बुद्धी आहे ना. सरपंच काय करताय? मी जाऊ का? जातो मी. हा. काय होती पोरग, मला बघून का बरं पडायला असं? अहो तिने लय कुरापत केली ना तुमच्या संग. काय केलं? अहो तिने असा खतरनाक व्हिडिओ बनवला. तुमच्या हातामध्ये अशी लाख रुपयाचे नोटाचे बंडल, आणि एक गोरा माणूस असा दाखवला, तो इंडियन नाही दुसऱ्या देशातला माणूस, आणि तुम्ही आहे ना ड्रगचा धंदा करतात असा तो व्हिडिओ सांगत होता. आणि आपल्या गावात तो पांडू नाही का, तिने मला दाखवला. मला सुद्धा तुमच्याबद्दल डाऊट यायला लागला. बरं झालं तुम्ही आले नाही, तर तुमच्यावर ना पोलीस केस करणार होतो मी आता, माहितीये का? बेभावत गेले असते तुम्ही. माझ्यावर पोलीस केस? हा, तुम्ही ड्रगचा धंदा करताना दाखवलेले त्याच्यामध्ये. धंदा? हा. अहो, तुम्ही कसं काय डोक्यावर पडलेले काय? कुठे? आता काय सांगा, ए, सोहम! त्याला बोलवा इकडे तू. इकडे इकडे इकडे. त्याच्यामुळे तुम्हाला पाहून पळायला वाढवा. बघू त्याला इकडे. हुशार पोरग आहे चांगलं. शाळे इकडे इकडे. काय हो? काय हो म्हणजे? अहो, चुकी झाली. अहो, मी काय नाही केलंय. तुला काही लाज अहो, काही लाज वाटते का? मी मजाक मध्ये केलं. ते पांडू भाऊनी गावात केलं त्याला अरे बोलायला. येड्या, जेलमध्ये गेले असते ना सगळेजण. अरे पण तुला काही अक्कल आहे का? तुला असे उद्योग कोण घालायला लावतो? हा? शाळा शिका ना. शाळा सोडून ते AI BI जेमिनी जेपीटी चॅट ते कर ना. चांगलं आहे का? चांगल्या गोष्टींसाठी याचा वापर करत असतात, वाईट गोष्टींसाठी नाही करत. अहो सॉरी चुकी झाली बरं का. कोणाचे फोटो कोणासोबत तयार करतात, आज कोणाचे या video स्वाती कोणासोबत वहिनीला तयार जेलची करतात. हवा खावा लागली असती ना, ड्रगचा धंदा करतात म्हणून. आणि मी कंप्लेंट केली असती सरपंच या नात्याने. चुकी झाली बरं का माझी. पण मी ते असं वाईट दृष्टीने नव्हतं केलं, चांगली दृष्टी ती. ही चांगली काय दृष्टी आहे. पैशाचे बंडल देताना का बरं हा? कोणाला ड्रग्सच्या पुढे देताना नाही केलं? हा, म्हणतो व्हिडिओ बघून लोकांनी उचलून नेलं असतं. ते बाबूराव आहे ना, त्याला सफेद कलर मारला म्हणतो, आणि असा त्याला दुसऱ्या देशातला माणूस बनवला. अहो सरपंच, पण तुम्हाला कळायला पाहिजे मी असे उद्योग घालते का म्हणून. आता व्हिडिओ मध्ये हा खरं ना. दिसलं ना. आता मी काही पण करेल, तुम्ही काही खरं मला मानायचं. अरे तू काही करत, तुझं काही करायचं वय आहे का येडपाटा? शाळेमध्ये तू चांगला अभ्यास कर ना, पहिला नंबर कमव ना. पहिला नंबर आलाय 8वीला. हा का? हा. हा? काय होतं ते 8वीत नंबर, पहिला नंबर येऊन तुझं असे उद्योग करीत असेल तर मी घरी नाही, घाल, अभ्यासात लक्ष घाल. ते असे काय पोरं चाललंय उद्योग सरपंच करते. गावामध्ये? हा? तुमचं लक्ष कुठे आहे? काय करा आपण, काय काय करावं असेल. हे तरुण पिढी आहे ना, डोकंच काम नाही करीत माझं वाला. काय करतील सांगताच येत नाही. चांगल्या माणसाची मित्रांनो, इज्जत. तुम्ही सगळीकडे बघतात AI जेमिनी जीपीटी चॅट मुळे इतके कुणाचे फोटो कुणासोबत बनवले जातात किंवा कुणाचे व्हिडिओ कोणाही सोबत बनवले जातात. त्या गोष्टी घडल्या नाही पाहिजे. कोणत्या गोष्टीचा वापर हा चांगल्या पद्धतीने केला तर चांगलं असतं, नाही तर वापर न केलेला कोणी अडाणी म्हटलं तरी चालेल. आपल्या मुलांना सांभाळा, मोबाईलपासून दूर ठेवा. आणि AIचा जमाना पाहिजे तेवढा चांगला नाहीये. आजचा एपिसोड कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, बघत राहा.